महाविकास आघाडीतले नेते आणि मंत्र्यांच्या कृत्यामुळे राज्यातील जनतेची झोप उडाली असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना त्यांनी काही पथ्य पाळावीत असा सल्लाही दिला। ज्या अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये जरासुद्धा ॲडजस्टमेंट बाळासाहेब स्वीकारत नव्हते, ती शिवसेना आता काश्मीर फाईलला विरोध करायला लागली। तर त्यात MIMशी त्यांनी जवळीक निर्माण केली। तर काल त्यांनी आम्ही MIMशी जवळीक करणार नाही असं म्हटलं आहे, पण त्यांचं म्हणणं हे कायम टिकत नसतं। पदरात जास्त पाडून घ्यायचं असेल तर आधी नाही म्हणायचं आणि मग बरं बाबा करूया असं म्हणायचं, अशी त्यांची पद्धत आहे। आणि त्यामुळे MIMशी त्यांनी जुळून घेतलं तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही। एकीकडे शरद पवार यांनी MIM सोबतच्या युतीला लाल सिग्नल दाखवलेला असतानाच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिवसेनेच्या पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हिंदुत्वाचा पुनरुच्चार केला आणि भाजपवर टीकेचे बाण डागले। मेलो तरी चालेल पण MIMशी युती होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर शिवसेनेच्या पुढे जनाब लावता तर मग मोहन भागवत यांच्या पुढे खान जोडणार का असा रोखठोक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला। आम्ही हिंदुत्वासाठी राजकारण करत होतो, हे राजकारणासाठी हिंदुत्व घेत आहे। आम्ही भाजपापासून वेगळे झालो, आम्ही भाजपाला सोडलंय, हिंदुत्वाला सोडलेलं नाही। हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही, कदापि नाही। सत्ता असो वा नसो आम्हाला परवा नाही किंवा एक अनामिक भीती दाखवायची की पुन्हा एकदा हिंदू म्हणजे पूर्वी इस्लाम खतरे में है, आता हिंदुत्व खतरे में है, हे एक नवीन त्यांची भांग सुरू झालेली भाजपची। म्हणजे प्रत्येक वेळेला एक अनामिक भीती दाखवायची, बघा तुम्ही आम्हाला नाही मतदान दिलं तर अमुक होईल, असं नाही केलं तर तसं होईल। आणि आता आपल्याला ते हिंदू विरोधी म्हणजे शिवसेनेला सुद्धा इतर काही सेना अशी काहीतरी त्यांनी नावं द्यायला सुरुवात केलेली आहे। मग जनाब म्हणणं, आपल्याला आणखीन काही म्हणणं, मग मी पण त्यांची उदाहरण देतो। आता बघा दुसरा एक डाव कसा आहे, मध्येच काही कारण नसताना MIMनी महाविकास आघाडीला ऑफर दिली युतीची। काय संबंध आहे? कधी दुरान्वयाने तरी आम्ही MIMच्या बाजूला येऊ शकतो असा विचार कोणीतरी केलेला आहे का? की MIMनी ऑफर द्यायची आणि मग त्यांनी सुरुवात करायची, भाजपने भडीमार सुरुवात करायचं, बघा MIM बरोबर जाणार, MIM बरोबर जाणार। पहिला मुद्दा म्हणजे शिवसेना ह्या MIM बरोबर जाणं, जे औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकी टेकतात त्यांच्यासोबत जाणं मेलो तरी जाणार नाही, एवढी आमची कडवट हिंदुत्वाची निष्ठा असताना हा प्रश्न मध्येच उकरायचा आणि आम्ही कसे हिंदुत्वापासून दूर चाललेलो आहोत हे दाखवायचं। आम्ही एवढे काही मूर्ख नाही आहेत, अजिबात नाही। आम्ही भारतीय जनता पक्षासारखे सत्तेसाठी लाचार नाही। MIM बरोबर जाणं कदापि शक्य नाही। अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्ती बरोबर ह्यांनी जी काय मांडीला जी काय सत्तेसाठी मांडी घाशी केली होती, तेवढा निर्लज्जपणा शिवसेनेत कदापि येणं शक्य नाही, मी तो येऊ देणार नाही। मग मला किंवा आणखीन कोणाला तुम्ही जनाब म्हणणार असाल तर भाजपवाल्याने विचार, ही वक्तव्य तुमच्या RSSच्या प्रमुखांनी केलेली आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणणार? काय मोहन भागवत यांच्या पुढे काय खान बिन काय जोडणार आहात? काय जनाब म्हणून जोडणार आहात? भागवतांनी लिहिलेलं आहे की सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी उर्दूत गझल लिहिलेल्या आहेत। मोहन भागवत हे माझ्याकडे मी लिहून कापून ठेवले। काही दिवसांपूर्वीची बातमी आहे की संघ आता मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सुरू करणार शाखा, RSSचा मोठा निर्णय। मग हे कोण आहे? या मुसलमानांचं काय करायचं? आणि पुन्हा RSSला काय म्हणायचं? मुस्लिम संघ म्हणायचं, मुसलमान संघ म्हणायचं, राष्ट्रीय मुसलमान संघ म्हणायचं, मोहन भागवतांना काय खान वगैरे म्हणायचं। पण त्यांचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत ते आणि आपले काही वेळेला मिळते जुळते आहेत। हे मोहन भागवत म्हणालेले आहे भारतीय जनता पक्षाकडे अगदी मोदी असतील, अमित शहा असतील आणि आपल्याकडे जे चिटोर पिटोरे जे बकबक करतात ना, ज्यांच्या तोंडातून शब्दांच्या वेळी गटारगंगा वाहते, असे त्यांचे चेले चपाटे आणि जे दलाल त्यांचे प्रवक्ते आहेत ते ह्याच्यावरती उत्तर देऊ शकतील का? तर ह्याच्याबद्दल उत्तर द्या आणि मग आमच्यावरती आरोप करा। हिंदुत्वावरती मला असं वाटतं की एक दिवस कदाचित असं पण येईल की हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत हे सुद्धा म्हणायला कमी करणार नाही। हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला असे म्हणतील तो त्यांचा मानसिक आजार असेल, बाकी दुसरं काही नाही।